हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर. तर बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण मागच्या काही दिवसांपासून जे तुमचा 10th SSC महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे, हा सिलेबस आपण स्टार्ट केला आहे. एक ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एक बॅच इथं स्टार्ट करतोय. तर यामध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जो अल्जेब्राचा आपला पहिला चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. या चॅप्टरमध्ये आपण जे बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे, म्हणजे या चॅप्टरचे आपण 2-3 लेक्चर मला वाटतं मी अपलोड केलेले आहेत आपल्या या सेम चॅनलवर. तर त्या ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितले नाहीत, कारण आपल्याला तिथं काही नवीन विद्यार्थी अटॅच जसे जसे होत जातात तसं तसं तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे लेक्चर बघा. लक्षात घ्या, आपण 3-4 सेशन जे अपलोड केलेले आहेत ऑलरेडी, त्यामध्ये जो आपला लेक्चर नंबर 1 होता बघा, लेक्चर नंबर 1 जो होता, या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे लिनियर इक्वेशनचा, बघा इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं, मराठी मीडियमचे जरी मुलं असले तर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं मीडियम इंग्लिश मीडियम असू द्या किंवा मराठी मीडियम असू द्या, प्रॉब्लेम सर्व सेम आहेत, प्रोसिजर सेम आहे, स्टेप सेम आहेत, त्यामुळे एवढा काही इश्यू नाही. तर बेसिक जे फर्स्ट लेक्चर होतं त्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला लिनियर इक्वेशनचा. हे सर्व डेफिनेशन, एक्झाम्पल, स्टँडर्ड फॉर्म वगैरे हे सर्व गोष्टी आपण स्टडी केल्या. त्यानंतर जे लेक्चर नंबर 2 आहे, या लेक्चर नंबर 2 मध्ये ज्या आपण मेथड्स आहेत लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याच्या, त्यामध्ये स्पेशली इलिमिनेशन मेथड, तर इलिमिनेशन मेथडला आपण स्टडी केलं लेक्चर नंबर 2 मध्ये. आणि लेक्चर नंबर 3 मध्ये आपण जे प्रॅक्टिस सेट आहे तुमचा, सराव संच म्हणतो आपण त्याला, बरोबर. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधले जे प्रॉब्लेम्स आहेत, जवळजवळ सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व केले होते. फक्त एक प्रॉब्लेम राहिलेला होता शेवटचा. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा सांगितलं होतं मी तुम्हाला, ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. आजच्या सेशनमध्ये आपण जी सेकंड मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड, ही मेथड आपण स्टडी करणार आहोत. बघा, खरं तर या 2 मेथड ज्या आहेत, इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथड, या मेथड्स तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत इन अर्लियर स्टँडर्ड, इन 9th स्टँडर्ड. पण तुमचा जो 1.1 प्रॅक्टिस सेट आहे, यामधील सर्व प्रॉब्लेम्स, सर्व क्वेश्चन्स हे या 2 मेथडवर आहेत. म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामला, बोर्डच्या एक्झामला देखील या 2 मेथडवरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला ज्या मेथड स्टडी करायचे ते ग्राफिकल मेथड आहे, डिटर्मिनंट मेथड आहे, क्रॅमर्स रूल म्हणतो त्याला आपण, बरोबर. आता लक्षात घ्या, आजच्या सेशनमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड स्टडी करणार आहोत. बट बिफोर गोइंग टू स्टडी दिस सबस्टिट्यूशन मेथड, काही विद्यार्थ्यांचे काही तिथं हे आहेत बघा, क्वेरीज आहेत. आता लक्षात घ्या, यूट्यूब चॅनलवर आपण जे चॅनल तयार केलं आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांचा तिथं थोडासा गोंधळ उडतोय. लक्षात घ्या, आपले 2 चॅनल आहेत, म्हणजे दोन्ही पण नवीनच चॅनल आहेत. आपण हे एक चॅनल आहे, हे मी चॅनल बनवलं होतं मागच्या काही म्हणजे महिन्यांच्या अगोदर. तर मागच्या काही महिन्यांना अगोदर हे मी चॅनल बनवलं होतं. तुम्ही हे चॅनल जॉईन केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. सध्या मी कोलॅब करतोय, पण स्पेशली जे आपले 9th 10thचे स्टुडंट आहेत, मी 9thचे पण सेशन अपलोड करणार आहे माझ्या वेळेच्यानुसार. पण 10thला आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही, 10thचे सेशनला आपण जास्त प्रेफरन्स देणार आहे. तर लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं चॅनल जॉईन केलं आहे. या चॅनलवर जे डिप्लोमाचे, इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे मी मागच्या 6-7 महिन्यापूर्वी हे चॅनल बनवलं होतं. तर तुम्ही हे जॉईन करण्याऐवजी हे चॅनल तिथं जॉईन करा. तर मॅथ्स बाय निखिल हिवाळे असं मी चॅनल इथं यूट्यूबला क्रिएट केलेलं आहे. याच्या जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेले तर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे, याच्या ग्रुपच्या लिंक वगैरे मी दिलेल्या आहेत बघा. आता इथं जरी नसेल तर इकडं असेल याची लिंक, ठीक आहे. एखाद्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथं आपल्या लिंक आहेत, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही असं व्हिडिओ प्ले केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही, गावाकडचे विद्यार्थी आहेत आपले भरपूर. आता लक्षात घ्या, एक या सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही आहे, मला वाटतं मी स्टार्टिंगच्याच पहिल्या किंवा सेकंड लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक आहेत, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम ग्रुप असेल, जिथं आपण तुम्हाला सर्व जो कंटेंट आहे, म्हणजे PDFs असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, प्रिवियस इयरचे क्वेश्चन असतील, या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अवेलेबल होणार आहेत. त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही काळजीपूर्वक हा ग्रुप तिथं जॉईन करा. बघा, इथं तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची पण लिंक आहे. टेलिग्रामवर मी ऑलरेडी भरपूर सारे क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहेत. 2013 पासून 2025-26 पर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं भेटतील. तुमचं टेक्स्टबुकमधले जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॅक्टिस सेट असेल, प्रॉब्लेम सेट असेल,
याचे देखील काही सोल्युशनच्या PDF मी अपलोड केलेल्या आहेत. आपण तर घेणारच आहेत ते, त्यामुळे टेन्शन नका घेऊ त्याचं पण. तर लक्षात घ्या सर्वांनी, हे टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्रामचं चॅनल असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, सगळीकडं जॉईन करा. तुम्हाला या सगळ्या चॅनलवर पूर्ण कंटेंट भेटणार आहे. ठीक आहे, त्यामुळं लक्षात घ्या, म्हणजे गोंधळून जायचं अजिबात कारण नाही आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही इथं म्हणजे या सर्व ठिकाणी म्हणजे कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही तिथं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या दररोज त्याचं नोटिफिकेशन भेटेल. चॅनल तर सबस्क्राईब कराच तुम्ही, बाकीचे तुमचे जे मित्र आहेत त्यांना देखील शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लेक्चर अपलोड झालं की तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल. आणि मी सांगितलं तुम्हाला मागच्या सेशनमध्ये की आपण लाईव्ह सेशन पण घेणार आहोत. पुढच्या काळांमध्ये आपण लाईव्ह सेशन पण घेऊ, कारण आपण आत्ताच हे चॅनल बनवलेलं आहे. याला लाईव्ह सेशन घेण्यासाठी याचं क्रायटेरिया असतो. तर तो क्रायटेरिया म्हणजे 50 सबस्क्रायबर वगैरे असं काहीतरी क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया आपला फुलफिल झालेला नाही. तो क्रायटेरिया फुलफिल झाला की लगेच आपण लाईव्ह सेशन आपण स्टार्ट करू. आत्ता 2-4 दिवसापूर्वी आपण हे चॅनल बनवलं आहे. आता इथं 33 सबस्क्रायबर आहेत. तर 50 सबस्क्रायबर झाले की आपण लाईव्ह सेशन पण घेऊ. मग लाईव्ह सेशनमध्ये आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन पण होणार, ज्यामध्ये तुम्हाला कमेंट्स पण करता येतात. त्यामुळं तिथं काही अडचण नाही. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आपण सबस्टिट्यूशन मेथड जी आहे, ही सबस्टिट्यूशन मेथड आपण स्टडी करणार आहोत. खूपच सिंपल अशी ही मेथड आहे. बघा, मागच्या सेशनमध्ये आपण इलिमिनेशन मेथड स्टडी केली होती, त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. आता सबस्टिट्यूशन मेथडचे आपण काही प्रॉब्लेम घेणार आहोत. हे प्रॉब्लेमवरून तुम्ही सर्व प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे ना, तो परत सॉल्व्ह करायचा आहे बाय युझिंग दिस मेथड. मी 1.1 तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून दिला आहे. तुमच्याकडे सर्व क्वेश्चनचे सोल्युशन आहेत. तो शेवटचा जो आहे तो पण तुम्ही सॉल्व्ह करा. जर त्याचा आन्सर काय येतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचा आन्सर सांगा. जर तुम्हाला नाहीच आलं किंवा त्याचा आन्सर मी तुम्हाला तिथं कमेंट करून पिन करून देईल, जर तुम्हाला तिथं आन्सर त्याचं नाही भेटलं तर. किंवा नेक्स्ट सेशनला तुम्ही मला कमेंट करून सांगा की नाही जमलं तर आपण त्याचं सोल्युशन पण घेऊ. ठीक आहे, आता लक्षात घ्या, सबस्टिट्यूशन मेथड जी आहे, तर दिस इज ऑल्सो वन ऑफ दी मोस्ट सिम्पल मेथड फॉर सॉल्विंग द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची ही सबस्टिट्यूशन मेथड पण खूप सिम्पल अशी मेथड आहे. आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे सपोज 2 लिनियर इक्वेशन आहेत. बघा, आपण जे लास्ट टाइम घेतला होतं त्याच टाईपचे आपण घेऊ. बघा, आता सपोज तुमच्याकडे 2 लिनियर इक्वेशन आहेत, आणि जे 2 लिनियर इक्वेशन आहेत, या 2 लिनियर इक्वेशनमध्ये सी सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन, x + y इज इक्वल टू 10. असं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. सपोज वी आर गोइंग टू गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊया आपण त्याला. ठीक आहे, देन अगेन वी हॅव द अनदर इक्वेशन, x - y इज इक्वल टू 2. बघा, सेम असा प्रॉब्लेम आपण इलिमिनेशन मेथडमध्ये सोडवला आहे. सेम इलिमिनेशन मेथडने आपण सोडवलेला आहे. इलिमिनेशन मेथडमध्ये काय होतं याची एकदम जबरदस्त पद्धतीनं तुम्हाला क्लॅरिटी भेटलेली आहे. एकदम बढिया पद्धतीनं आपण इलिमिनेशनच्या प्रॉब्लेमसोबत कशा पद्धतीनं डील करायचं हे स्टडी केलेलं आहे. आता आपण सेम प्रॉब्लेम काय करणार आहोत, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इलिमिनेशन मेथड म्हणजे वी हॅव टू इलिमिनेट द वन व्हेरिएबल बाय डुईंग ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. आपण एका व्हेरिएबलला इलिमिनेट केलं होतं. आपण या दोघांची बेरीज केली, +y - y म्हणजे इलिमिनेट झाला होता, बरोबर. मग 2x इज इक्वल टू 12 आला. मग x ची व्हॅल्यू 6 आली. मग एक्सच्या व्हॅल्यूला आपण काय केलं, इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवलं, आणि मग तिथून आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली. दिस इज एलिमिनेशन मेथड. दिस इज द स्टेप वाईज प्रोसिजर फॉर एलिमिनेशन मेथड. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द सेम प्रॉब्लेम बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण हा सेम प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करणार आहोत मित्रांनो, लक्षात घ्या. सो वाईल सॉल्विंग दिस प्रॉब्लेम बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड, याच्या नावातच अर्थ आहे, we have to substitute the value of one variable in terms of other variable. म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ही इन टर्म्स ऑफ दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये लिहायची. म्हणजे काय, आता बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे हे इक्वेशन आहे, x - y इज इक्वल टू 2, अशा पद्धतीनं माझ्याकडे हे इक्वेशन आहे. मी याला रिअरेंज करून x इज इक्वल टू लिहू शकतो की नाही. मी या इक्वेशनला रिअरेंज करून x इज इक्वल टू लिहू शकतो, किंवा y इज इक्वल टू पण मी याला लिहू शकतो. बघा, मला जर x इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं असेल तर x इज इक्वल टू काय होईल बरं, 2, आणि हा -y इकडे आल्यावर काय होईल मग 2 + y. म्हणजे वी हॅव अरेंज दिस इक्वेशन नंबर 2 अँड वी हॅव रिटन दिस ॲज x इन टर्म्स ऑफ y.
म्हणजे आपण एक्सला इन टर्म्स ऑफ वाय लिहिलंय. एक्स इज इक्वल टू व्हॉट 2 + वाय. म्हणजे एक्सला आपण वायच्या फॉर्ममध्ये तो कसा येतो 2 + वाय येतो असं लिहिलंय. सो वी आर गोइंग टू गिव्ह दिस ॲज इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. किती सिम्पल आहे यार. हे तर लहान लहान मुलांना 5वी 6वीच्या मुलांना पण माहिती आहे की -y इकडं आल्यावर +y होतो, म्हणून x इज इक्वल टू 2 + y होणार आहे. मग एक्सला आपण इन टर्म्स ऑफ वाय लिहिलं 2 + y आलं. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता हे इक्वेशन नंबर 3 कुठून भेटलंय बरं 2 वरून भेटलंय 2 वरून. मग काय करायचं या इक्वेशन नंबर 3 ला 1 मध्ये ठेवायचं. 2 मध्ये ठेवायचं का 2 मध्ये नाही ठेवायचं, कारण 2 वरूनच आपण बनवलंय ना. मग याला ठेवायचं 1 मध्ये. मग बघा इथं लिहायचं सबस्टिट्यूटिंग. नावातच अर्थ आहे सबस्टिट्यूटिंग. चला सबस्टिट्यूट करू मग आपण. बघा सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन 1. लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचं आहे. 3 इक्वेशनला 2 मध्ये नाही ठेवायचं, काहीच भेटणार नाही, सगळं कॅन्सल होऊन जाईल, कारण 2 वरूनच 3 तयार झालेला आहे. म्हणून या 3 ला ठेवायचं 1 मध्ये. आता लक्षात घ्या 1 मध्ये जर ठेवलं तर 1 इक्वेशन कसं होईल बघा. 1 इक्वेशन कसं होईल. एक्सच्या जागेवर काय ठेवायचं आहे, एक्सच्या जागेवर ठेवायचं आहे 2 + y. चला ठेवा मग एक्सच्या जागेवर 2 + y. आणि हा अगोदरचा +y तर असाच राहील ना. हा अगोदरचा आहे, हा एक्स, हा सॉरी इथं 2 + y लिहा रे, इथं 2 + y लिहा. एक्स इज इक्वल टू काय लिहायचं आहे आपल्याला 2 + y. बघा एक्स इज इक्वल टू लिहायचं आहे, आपल्याला 2 + y. बघा याला थोडंसं मी हायलाईट करतो म्हणजे तुम्हाला तिथं क्लिअरली लक्षात. बघा ही एक्सची व्हॅल्यू जी आहे ना ही 2 + y लिहायची या एक्सच्या जागेवर. चला मग इथं लिहू आपण. एक्सच्या जागेवर लिहायचं 2 + y आणि हा अगोदरचा +y तर ॲज इट इज राहील इज इक्वल टू 10. अशा पद्धतीनं याला लिहायचे. आता याची बेरीज करू शकतो आपण. बघा 2 तर असाच राहील किंवा y + y किती होणार आहे 2y. हा एक y आणि हा एक y, 2y होईल की नाही. y + y इज 2y. म्हणजे 2 + 2y इज इक्वल टू, बघा लक्षात घ्या 2 + 2y इज इक्वल टू किती आलेला आहे 10 आलेला आहे. 10 ओके 10 आलेला आहे. आता याला तुम्ही दोन पद्धतीनं करू शकता. आता हा +2 तिकडे गेल्यावर काय होईल -2, म्हणजे हा 10 - 2 होईल. म्हणजे 2y इज इक्वल टू 10 - 2. तर 2y इज इक्वल टू 10 मधून 2 गेला तर 8 राहील की नाही. 10 मधून 2 गेले तर 8 राहतील. आणि मग y इज इक्वल टू काय येईल बरं, y इज इक्वल टू 8/2 म्हणजेच y इज इक्वल टू येणार आहे 4. लक्षात घ्या y इज इक्वल टू काय येणार आहे 4 येणार. ओके आता y ची व्हॅल्यू 4 मिळाली. आता काय करायचं बघा, आता काय करायचं पुट y इज इक्वल टू 4. पुट y इज इक्वल टू 4 इन इक्वेशन. आता 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठे ठेवा, एकदम स्वस्तात होणार आहे 3 मध्ये ठेवलं तर. पुट y इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 3 मध्ये ठेवा. डायरेक्ट x इज इक्वल टू y नाही, डायरेक्ट कशाला 1 आणि 2 च्या नादी लागायचं. डायरेक्ट 3 मध्ये ठेवा. x ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटून जाईल. x इज इक्वल टू 2 + y ची व्हॅल्यू 4 आणि 2 + 4 म्हणजे काय होणार x इज इक्वल टू 6. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 6. मग सोल्युशन काय भेटलं बरं. देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 6,4. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या बाळांनो, खूप सिंपल अशी ही मेथड आहे. याच्या नावातच अर्थ आहे सबस्टिट्यूट करायचं, म्हणजे एका व्हेरिएबलला इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल लिहायचं आणि त्याला सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, खूप सिंपल एकदम बढिया अशी ही मेथड आहे. सर्वात अगोदर स्टेप नंबर 1 मध्ये हे गिवन इक्वेशन लिहा ॲज इट इज, जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते दोन्ही गिवन इक्वेशन लिहा. नंतर कुठल्या तरी एका इक्वेशनला म्हणजे 2 लाच असं रिअरेंज केलं पाहिजे गरजेचं नाही, किंवा x इज इक्वल टू लिहिलं पाहिजे असं पण गरजेचं नाही. तुम्ही याला y इज इक्वल टू पण लिहू शकता, x इज इक्वल टू पण लिहू शकता. तुम्ही या 2 वरून 3 बनवला तसं 1 ला रिअरेंज करून पण तुम्ही त्याला तिसरं इक्वेशन बनवू शकता. 1 ला अरेंज करून तिसरं इक्वेशन बनवलं तर त्याला 2 मध्ये ठेवायचं, आणि 2 ला अरेंज करून जर 3 बनवला तर या 3 ला 1 मध्ये ठेवायचं. लक्षात येत आहे. 2 ला रिअरेंज करून जर इक्वेशन 3 बनवला तर 3 ला कुठे ठेवायचा 1 मध्ये, आणि मग त्याला जर तुम्ही 1 मध्ये ठेवला तर तुम्हाला एकदम सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये अशा स्टेप्स तिथं पाहायला भेटतील, आणि एकदम सिम्पल वेमध्ये तुम्हाला इथं जी y ची व्हॅल्यू आहे ती भेटणार आहे. मग y ची व्हॅल्यू भेटली तर त्याला जे नवीन इक्वेशन बनवलं आहे तुम्ही इक्वेशन नंबर 3 तिथं जर ठेवलं ना तर एकदम सहजासहजी तुम्हाला x ची व्हॅल्यू जी आहे ती भेटून जाते. नंतर त्याला सोल्युशन लिहा. आता या आन्सरला तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. बघा x + y इज इक्वल टू 10 येतोय बरोबर. x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू 4 येतो की नाही. 6 आणि 4 10 म्हणजे बॅलन्स झालं. दुसरा बघा x इज इक्वल टू 6 - y इज इक्वल टू 4. 6 - 4 इज 2 झालं बॅलन्स. ओके
एवढं सिम्पल आहे बाळांनो, खूपच सिम्पल असा ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. या सबस्टिट्यूशन मेथडवर तुम्हाला एक्झरसाइज 1.1 मधले सर्व प्रॉब्लेम तुम्ही परत एकदा सॉल्व करा. आपण घेऊ 1-2 प्रॉब्लेम. बघा आता हा पहिलाच प्रॉब्लेम होता आपला. बघा आता आपण फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू. सी सोल्युशन लेट गिवन. आता लक्षात घ्या सगळ्यात अगोदर काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं की गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहा. सोल्युशन लेट गिवन. सी द गिवन इक्वेशन्स आर, फर्स्ट इक्वेशन आहे बघा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. नेम इट ॲज इक्वेशन नंबर 1. याला 1 म्हणा. दुसरा इक्वेशन आहे बघा a प्लस 5b इज इक्वल टू 22. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ही सर्वात पहिली स्टेप आहे. काय आहे सर्वात पहिली स्टेप? या दोन्ही इक्वेशनला, इकडे लक्षात घ्या, या दोन्ही इक्वेशनला तुम्हाला ॲज इट इज लिहायचे. ओके, बघा आता या दोन्ही इक्वेशनला, गिवन इक्वेशनला ॲज इट इज लिहिलं आपण. आता काय करायचं, आता कुठल्या तरी एका इक्वेशनला रिअरेंज करा. म्हणजे ए इज इक्वल टू इक्वेशन तयार करा किंवा बी इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं. ओके, मग तुम्ही 1ला रिअरेंज करून करा किंवा 2ला रिअरेंज करून करा. जर 1ला रिअरेंज करायला गेले ना तुम्ही, तर थोडंसं लेंदी होतं ॲज कम्पेअर टू दिस इक्वेशन नंबर 2. 2ला एकदम सहजासहजी आपण ए इज इक्वल टू बनवू शकतो. बघा ए इज इक्वल टू काय होणार आहे, जर तुम्ही 2ला रिअरेंज केलं ना, जर तुम्ही 2ला रिअरेंज केलं तर बघा आता इथं लिहू शकतो मी आपण रीरायटिंग. हे बघा याला तुम्ही असं सेंटेन्स पण इथं लिहू शकता. रीरायटिंग हे लिहिलंच पाहिजे गरजेचं नाही, ज्याला समजतं त्याने लिहा. रीरायटिंग किंवा रिअरेंजिंग पण म्हणू शकता त्याला. रिअरेंजिंग, रीराइट करणे, रिअरेंज करणे. इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2ला रिराईट करायचं, रिअरेंज करायचं, म्हणजे वेगळ्या पद्धतीने ए इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये अरेंजमेंट करायची त्याची. लक्षात घ्या. मग ए इज इक्वल टू काय होईल बरं, ए इज इक्वल टू हाफ प्लस 5 इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस, म्हणजे 22 मायनस 5b होईल की नाही. 22 मायनस 5b, याला नाव द्या इक्वेशन नंबर 3. बघा आता इक्वेशन नंबर 3 कुठून तयार झालेला आहे, 2 वरून. बरोबर, मग 2 वरून तयार झाला इक्वेशन 3, तर 2 मध्येच ठेवणार का, नाही. 2 वरून तयार झालेला आहे इक्वेशन 3, म्हणून इक्वेशन 3ला ठेवायचं इक्वेशन 1 मध्ये. कुठं ठेवायचं, 1 मध्ये. चला तर मग आपण याला इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. एकदम बढिया पद्धतीने आन्सर भेटणार आहे. बघा आता सबस्टिट्यूटिंग, सबस्टिट्यूट असतं का, सबस्टिट्यूटिंग असतं रे पोरांनो. इकडं लक्षात घ्या, आपला विषय इंग्लिश नाही त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका, एवढं ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे कन्सिडर होणार नाही. पण तुम्ही लक्षात घ्या की काय प्रोसिजर आहे हे लक्षात घ्या. आता बघा सबस्टिट्यूटिंग, सबस्टिट्यूटच म्हणतात यार त्याला, सबस्टिट्यूटिंग. ओके, जे पण असेल आपले इंग्लिशचे वांदे होते बाबा. जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे मी पण, त्यामुळं आपले इंग्लिशसोबत थोडासा घोळ आहेच. बघा आता सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 3 इन 1, 3ला कुठे ठेवायचं, 1 मध्ये. चला तर मग 1 मध्ये ठेवू. बघा आता 1 इक्वेशन काय आहे, हे असं आहे. मग याला जर आपण 1 मध्ये ठेवलं तर याला बघा आता कशा पद्धतीनं येणार आहे, कशा पद्धतीनं येणार आहे बघा, एकदम बढिया पद्धती. बघा 3 तर असाच राहील. एच्या जागेवर काय ठेवायचं आहे, एच्या जागेवर ठेवायचं आहे 22 मायनस 5b. एच्या जागेवर ठेवायचं आहे 22 मायनस 5b. बघा ना 3a होता की नाही, 3 इंटू ए, 3a होता, 3 असाच राहील आणि एच्या जागेवर 22 मायनस 5b. ओके, गॉट इट, करेक्ट आहे. चला प्लस 5b तर असाच राहील, प्लस 5b ॲज इट इज, प्लस 5b ॲज इट इज इक्वल टू 26 इज इक्वल टू 26. आता या 3ने मध्ये मल्टिप्लाय करा. बघा 2 3 6, 2 3 6. बरोबर, ज्याला 22चा पाडा येत नाही किंवा ज्याला 3चा पाडा 22 पर्यंत येत नाही त्याने 3चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 3 2 6, 3 2 6 अँड 3 22 66 किंवा 22 3 66. अशा पद्धतीने लक्षात घ्या. आता हे किती होईल, 3 5 15, 3 5 15, हे 15b आणि हे प्लस 5b इज इक्वल टू 26. बघा आता अशा पद्धतीनं भेटणार आहे. आता लक्षात घ्या, हा मायनस 15b आणि प्लस 5b या दोघांची जर बेरीज केली तर बघा आता वजा 15 अधिक 5 म्हणजे वजा 10 राहतील की नाही, म्हणजे इथं -10 भेटणार आहे. आता लक्षात घ्या, हा जो 66 आहे याला असंच राहू द्या, 66ला असंच राहू द्या. हा -15b अधिक 5b याचं उत्तर येणार आहे -10b -10b इज इक्वल टू 26.
आता लक्षात घ्या, हा -10b ला असंच ठेवा, -10b ला असंच ठेवा, 26 पण असंच ठेवा. हा +66 इकडे आल्यावर काय होणार आहे, +66 इकडे आल्यावर काय होणार आहे, -66 होणार आहे. बरोबर. आता लक्षात घ्या, -66 होईल, इकडे आल्यानंतर हा -66 होणार. आता -10b इज इक्वल टू, बघा 6 मधून 6 गेला 0, आणि या -6 + 2 म्हणजे हा येणार आहे -4 वजा 40 राहतील. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं तुमचं कॅल्क्युलेशन तिथं ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं त्या पद्धतीनं करा, फक्त आन्सर करेक्ट आलं पाहिजे. काही जण इथं वेगवेगळ्या डोकं लावतात बरेच जण, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही असं 6 मधून 6 गेला 0 लिहा, मग इथं 2 - 6 ला 4 लिहा, किंवा डायरेक्ट 26 वजा 66 त्याच्यामध्ये वजा 40चा डिफरन्स येतो असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता काय होणार आहे, मायनस मायनस कॅन्सल होईल, म्हणजे 10b इज इक्वल टू 40 आला. मग b इज इक्वल टू काय होईल, b इज इक्वल टू 40/10, आणि हा कॅन्सल, 10 1 10, 10 4 40, बरोबर की नाही, 10 चौक 40, म्हणजे b इज इक्वल टू आन्सर येणार आहे 4. तर अशा पद्धतीनं तुम्हाला b ची व्हॅल्यू भेटणार आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता b ची व्हॅल्यू भेटली, आता a काढायचा. आता काय काढायचा, आता काढायची a ची व्हॅल्यू. मग चला आता बघा, इक्वेशन नंबर 3 वर या. इक्वेशन नंबर 3 बघा, आता इक्वेशन नंबर 3 मध्ये b ची व्हॅल्यू ठेवा. पुट b इज इक्वल टू 4, पुट b इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये ठेवायची b ची व्हॅल्यू, किती ठेवायची, 4. मग a इज इक्वल टू काय होईल बघा, a इज इक्वल टू हा 22 ॲज इट इज -5 इंटू b ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 4 आलेली आहे, 4. बघा आता याला सॉल्व करा, हा 22 असाच राहील, -5 चौक 20, आणि 22 मधून जर 20 गेले तर 2 राहतील की नाही, म्हणजे a ची व्हॅल्यू आलेली आहे 2. म्हणून देअरफॉर सोल्युशन इज, काय सोल्युशन भेटणार आहे, a, b इज इक्वल टू 2, 4, म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 4. आता तुम्ही याला व्हेरीफाय करू शकता. कसं व्हेरीफाय करायचं हे मी तुम्हाला काल सांगितलं. बघा, हे 2 आणि हे 5 चौक 20, 20 आणि 2 22, हे 2 म्हणजे 3 2 6, आणि हे 5 चौक 20, 20 आणि 6 26. तर एवढा सिंपल ही मेथड आहे बाळांनो, लक्षात घ्या. खूपच सिंपल आणि एकदम बढिया पद्धतीनं तुम्ही असं एकदम स्टेप वाईज व्यवस्थित तिथं लिहा. एकदम शॉर्टमध्ये लिहू नका. सध्या तुम्ही त्याच्या स्टेप लागू द्या, जास्त हरकत नाही. नंतर तुम्ही स्टेप स्किप करा. इथल्या बऱ्याच जणांना लगेच क्लिक होतं 9 चौक 40, म्हणजे इथून तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहू शकता. इथून डायरेक्ट हे ज्याला क्लिक होतं त्याने ह्या एखादी स्टेप कमी करायची. खूप स्टेप कमी करायच्या नाही, कारण स्टेप वाईज मार्क्स आहेत की नाही. त्यामुळे लक्षात घ्या. त्याचं देखील एखादं सेशन आपण घेऊ नंतर, की कशा पद्धतीनं पेपरचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे, स्टेप्स किती लिहिणं गरजेचं आहे 2 मार्क्ससाठी 4 मार्क्ससाठी, हे देखील मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता हा एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, चालेल ना. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, याचं मला आन्सर सांगा कमेंट बॉक्समध्ये सॉल्व करून. त्याच्यानंतर ग्राफिकल मेथड जी आहे ती आपण नेक्स्ट सेशनला घेऊ. याचे पण एकदम जबरदस्त पद्धतीनं आपण ही मेथड शिकणार आहोत. पण लक्षात घ्या, जी पण आपली सबस्टिट्यूशन मेथड आहे, या सबस्टिट्यूशन मेथडचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही सॉल्व करा. एक्झरसाइज 1.1 मधले सर्व प्रॉब्लेम सॉल्व करा. जे विद्यार्थ्यांनी आपला ग्रुप जॉईन नाही केलेला, म्हणजे व्हॉट्सअपचा ग्रुप असेल किंवा टेलिग्रामचा, तिकडं तुम्ही ते जॉईन करा. तुम्हाला सगळं कंटेंट भेटून जाईल. ॲडिशनल प्रॉब्लेम देखील तुम्हाला प्रॅक्टिससाठी भेटतील, प्रिवियस इयरचे भेटतील, किंवा अजून ॲडिशनल क्वेश्चन भरपूर सारे प्रॉब्लेम्स मी ग्रुपवर वगैरे शेअर करत असतो. तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे. जे प्रॉब्लेम नाही जमले ते प्रॉब्लेम तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे तिथं विचारू शकता, किंवा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं आपण आता खरं तर सर्वांना मेसेजची आपण सेटिंग ऑन नाही केलेली, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला जे डाऊट्स आहेत त्याच्यासाठी आपण ऑनलाईन सेशन जे आहे, म्हणजे विकली असेल किंवा 15 दिवसाला असेल, शक्यतो बघू आपण 15-16 तारखेनंतर माझा विचार आहे आपण ऑनलाईन सेशन पण असं विकली डाऊट सेशन लाईव्ह लेक्चर, म्हणजे जिथं आपण जे पूर्ण आठवडाभरात जेवढे लेक्चर अपलोड होतील, 3 हो 4 हो 5 हो जेवढा पण होईल, त्याच्यात तुम्हाला जे पण डाऊट्स आहेत त्या डाऊटसाठी आपण एक डाऊट सेशन विकली घेण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स वगैरे तुम्ही मला विचारू शकता. आणि सर्वांनी लक्षात घ्या बाळांनो, की जेव्हा जेव्हा तुम्ही आपलं हे लेक्चर्स बघणार आहेत या चॅनलच्या माध्यमातून, तेव्हा तुम्ही वही पेन घेऊन बसा. यू हॅव टू टेक द नोटबुक्स, पेन्स, हे सर्व घेऊन बसा. हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही स्टेप वाईज सॉल्व करा. सर्व जे कॉन्सेप्ट्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं लिहून घ्या. काहीच गरज नाही तुम्हाला कुठेच कोचिंग वगैरे काही लावायची गरज नाही. तुमचा जसा मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं, की तुमचा जर रिस्पॉन्स जर चांगला राहिला तर मी भरपूर गोष्टी तुम्हाला देईल, भरपूर गोष्टी. बट
तुमचा रिस्पॉन्स जर जास्त नसला तर मग मला मी तुम्हाला सांगितलं की दुसरं पण चॅनल आहे मला, तिकडं पण भरपूर लेक्चर वगैरे असतात. म्हणजे माझे दिवसभरात 8-10-12 लेक्चर होतात, 8-10 लेक्चर होतात, कधी कधी 10-12 11-12 पण होतात. पण एवढे लेक्चर असूनही मी ठरवलेलं आहे की आपले जे महाराष्ट्र बोर्डचे 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत, माझे ऑफलाईनचे लेक्चर असतात, तर अशा 10चे जे स्टुडंट्स आहेत, जे ग्रामीण भागात राहणारे आहेत किंवा जे महागडे क्लासेस जे लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना आपण या चॅनलच्या माध्यमातून ज्या पण गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करायच्या. तर लक्षात घ्या, म्हणून आपण ही फ्री बॅच अनाऊन्स केली. तर लक्षात घ्या, फ्री बॅच अनाऊन्स केली म्हणजे फ्रीची हाऊस नाही, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण ही बॅच जी आहेत ही बॅच घेत आहोत. तर लक्षात घ्या, सर्वांपर्यंत आपल्या या चॅनलची लिंक शेअर करा. सर्व विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत, 9th असतील, 10th असतील, 9th देखील सेशन मी बनवणार आहे. 10th पासआउट झालेले जे विद्यार्थी असतील त्यांना देखील तुम्ही आपले या दुसरं चॅनल आहे जे डिप्लोमा पॉलिटेक्निकचे इंजिनिअरिंगचं पण एक चॅनल मी बनवलेलं आहे, त्यावर पण खूप चांगला रिस्पॉन्स राहिला. मागच्या 6 महिन्यातच भरपूर मुलांनी तिथं चांगल्या पद्धतीनं त्यांचा फीडबॅक होता. खूप जबरदस्त इंटरॅक्टिव्ह सेशन घेतले आम्ही एक्झाम पिरियडमध्ये. त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होणार, भरपूर विद्यार्थ्यांना चांगला रिझल्ट येणार. रिझल्ट लागेल आता त्या विद्यार्थ्यांचा, पण हरकत नाही. तुम्ही देखील अशाच एकदम बढिया पद्धतीनं तिथं चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टी करा. 100% तुमचा तिथं चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार. ओके, जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तिथं मला ॲड करा. मी रिप्लाय जरी नाही दिला तर मी ते बघेल, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जर नेक्स्ट राहील किंवा तिथं ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बघा आपण इथंच थांबूया आजच्या सेशनमध्ये. परत एकदा पुढच्या सेशनमध्ये आपण भेटू. सर्वांनी हे सेशन चांगल्या पद्धतीनं बघा, नोटबुक बनवा एकदम स्पेशल. तुम्ही असं समजा की तुम्ही कोचिंग क्लास लावला, एकदम जबरदस्त कोचिंग क्लास तुम्ही जॉईन केलेला आहे. फक्त एवढा आहे की हा कोचिंग क्लास ऑफलाईन नाही, तुम्हाला यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स तिथं भेटणार आहेत. याचा अर्थ असा नाही की तुमच्यासोबत इंट्रॅक्शन होणार नाही, इंट्रॅक्शन पण होईल आपलं लाईव्ह सेशनच्या माध्यमातून. परंतु मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की कुठलाही कोचिंग वगैरे काही तिथं परचेस करायची गरज नाही, कुठला ऑनलाईनचा कोर्स परचेस करायची गरज नाही. मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला दुसरा पण सायन्सचा पण जो कंटेंट आहे तो आपण बघू, प्रयत्न करू. इंग्लिशचं एक बेस्ट यूट्यूबचं चॅनल आहे, ते चॅनल आहे त्याला आपण कोलॅब करू. त्या चॅनलला पण आपलंच चॅनल येते, त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिशचेच व्हिडिओ आहेत. ते चॅनल पण आपण कोलॅब करू, म्हणजे इंग्लिशचा तुमचा प्रश्न तिथं सॉल्व्ह होईल. मॅथ तर आपण घेतोच आहोत, आणि सायन्सचं देखील आपण एक चॅनल कोलॅब करू, किंवा सायन्सचे देखील काही कंटेंट मी तुम्हाला, किंवा ऑलरेडी तुम्ही काही चॅनलला जॉईन आहेत बरेच जण, तर तिकडं पण तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर भेटतील अगदी फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळं खूप महागडे क्लासेस लावलेच पाहिजे असं गरजेचं नाही बाळांनो, लक्षात घ्या. तुम्ही फक्त तुमच्यामध्ये ते डेडिकेशन असलं पाहिजे, त्या डेडिकेशनने तुम्ही अभ्यास करा, सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, चला थांबू आपण इथंच. चलो बाय, भेटूया परत एकदा पुढच्या सेशनमध्ये.